आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत एका अशा मंदिरात जे मंदिर पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ, अंबाबाई मंदिर कोल्हापूर अशा विविध मंदिरांच्या अभ्यासातून बांधलं गेलंय। हैदराबादपासून अगदी 40 ते 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिरात आज आपण दर्शन घेणार आहोत। त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नाही तर 2 मंदिरं पाहणार आहोत। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरुवातीला व्हिडिओमध्ये आपण आता श्री स्वर्णगिरी वेंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये जाणार आहोत। हे मंदिर हैदराबादपासून अगदी 40 किलोमीटर अंतरावर आहे। या स्वर्णगिरीच्या मंदिरात येण्यासाठी आपल्याला सुरुवातीला हैदराबादच्या MGBS स्टँडवर यावं लागेल। तिथून तुम्हाला या मंदिरात येण्यासाठी डायरेक्ट बसेस उपलब्ध आहेत। या मंदिरात प्रवेश करताना आपल्याला भगवान बालाजींच्या दिव्य चरणांचं दर्शन घडतं। 22 एकरांच्या भव्य आणि प्रशस्त जागेमध्ये बांधलेल्या या मंदिरात वर जाण्यासाठी आपल्याला 108 पायऱ्या चढून वर जावं लागतं। त्याचबरोबर या मंदिराच्या पार्किंगच्या जागेच्या ठिकाणाहून आपण जर वर जाणार असाल तर या ठिकाणी दर्शनासाठी वेगळा मार्ग आपल्याला पाहायला मिळतो। 2018 ते 2024 या कालखंडात 500 कोटी रुपये खर्च करून हे मंदिर बांधण्यात आलंय। मंदिराच्या भव्यतेमुळे जगभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। संध्याकाळी 6 ते रात्री 9:30 या दरम्यान या मंदिरात विशेष आकर्षक रोषणाई केली जाते। त्यामुळेच या मंदिराला संबोधताना स्वर्णगिरी असं संबोधलं जातं। आत्ता आपण व्हिडिओमध्ये जी लाईन पाहतोय ती सर्व दर्शनाची लाईन आहे। या ठिकाणी सर्व दर्शनाबरोबरच 50 रुपये डोनेशन दर्शन, 100 रुपये डोनेशन दर्शन, 300 रुपये आणि 500 रुपये डोनेशन दर्शन अशी वेगवेगळी लाईन आपल्याला पाहायला मिळते। गर्दी नसलेल्या दिवसात साधारणतः 2 तासात आपल्याला सर्व दर्शन घेता येतं। आता आपण जाऊयात या मंदिरातील तुफान व्हायरल होत असलेल्या भागाकडे, म्हणजेच ज्या ठिकाणी जलनारायणांची मूर्ती स्थित आहे। भोनगिरच्या या स्वर्णगिरी मंदिराच्या अगदी नजीकच एक कुंड आहे, ज्या ठिकाणी भगवान नारायण हे जलनारायणाच्या रूपात आपल्याला दर्शन देतात। मित्रांनो, हे मंदिर तुम्हाला अगदी घर बसल्या पाहायला मिळालं त्याबद्दल व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या चॅनलवर अशीच नवनवीन मंदिरं व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर येत असतात। त्यामुळे वाट कसली बघताय, आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळेल। या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात दरवर्षी 18 ते 20 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 7 वाजता सूर्य किरणोत्सव होत असतो। वास्तुशास्त्राचा अभ्यास करून बांधलेल्या या मंदिरात ठीक सकाळी 7 वाजता सूर्य किरणे भगवानांच्या चरणांवर पडतात आणि भगवानांचा अभिषेक करतात। मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्याआधी तुम्हाला हे मंदिर माहिती होतं का हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आता हे मंदिर बघून झाल्यानंतर आपण जाऊयात या मंदिरापासूनच अगदी 12 ते 15 किलोमीटर अंतर असलेल्या श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरामध्ये। तेलंगणा राज्यातील यादगिरी गुट्टा अर्थात यदाद्री या ठिकाणचं हे सुप्रसिद्ध लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरामध्ये आज आपण जाणार आहोत। 1000 वर्षांपूर्वी फक्त 2 एकरात वसलेले हे मंदिर आता प्रशस्त 14 एकरात पसरलं आहे। नवीन बांधणीसाठी साधारणतः 2.5 लाख टनांहून अधिक काळं ग्रेनाइट वापरलं गेलंय। या ठिकाणी जाण्यासाठी आपण जर प्रायव्हेट कारने गेला असाल तर आपल्याला खालच्या बाजूला प्रायव्हेट पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या पार्किंगच्या शेजारीच तेलंगणा स्टेट ट्रान्सपोर्टच्या फ्री बसेस उपलब्ध आहेत, ज्याने तुम्ही अगदी 15 ते 20 मिनिटात वर मंदिरापाशी पोहोचू शकता। या बसेसची फ्रिक्वेन्सी ही दर 10 ते 15 मिनिटाला एक अशी असल्यामुळे या ठिकाणी बसचा काही प्रॉब्लेम येणार नाही। या मंदिरात दर्शनाच्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत हे मी पुढं सांगणारच आहे, पण त्याआधी या मंदिराची थोडी वैशिष्ट्य जाणून घेऊयात। या मंदिरात भगवान लक्ष्मी नरसिंह स्वामी यांचं दर्शन घेण्यासाठी भाविक रोज हजारोच्या संख्येने उपस्थित असतात। त्याचबरोबर ब्रह्मोत्सवच्या वेळी या मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळते। या मंदिराजवळच्या बस स्थानकावर उतरल्यानंतर इथल्या दर्शनाच्या पद्धती आता तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो। या मंदिरात खालून वर आल्यानंतर तुम्हाला फ्री बसेस इथं सोडतील। इथं सोडल्यानंतर तुम्हाला 200 ते 300 मीटर वरती चालत जावं लागेल आणि वर गेल्यानंतर तुम्हाला चप्पल स्टँडची तसेच मोबाईल ठेवण्याची तो सोय उपलब्ध आहे। दक्षिण भारतातल्या जवळपास 90% मंदिरांमध्ये मोबाईल आतमध्ये नेण्यास बंदी आहे। हा निर्णय जर आपल्या महाराष्ट्रातल्या मंदिरात लागू करायचा झाला तर तो कोणत्या मंदिरात करावा वाटतोय हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। कोणत्याही प्रकारचं स्पेशल दर्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मुख्य दरवाजाकडे जाताना हे जे काउंटर दिसत आहेत
त्या ठिकाणी तुम्हाला तिकीट काढावं लागेल. मित्रांनो, हे मंदिर दक्षिण भारतात असल्यामुळं या ठिकाणी उष्णता किंवा गरमीचा त्रास तुम्हाला होण्याची शक्यता आहे. त्यामुळं जाताना योग्य ती काळजी घेऊनच या ठिकाणी प्रवेश करा. जसा की मी मगाशी देखील उल्लेख केला, मोठ्या नूतनीकरणानंतर हे मंदिर आता 2.5 लाख टनांहून अधिक काळ्या ग्रॅनाइटने बांधलेलं एक विस्तीर्ण मंदिर आहे, जे पारंपरिक दक्षिण भारतीय स्थापत्यकलेचं दर्शन घडवतं. हे मंदिर पंचनरसिंह क्षेत्र म्हणून देखील ओळखलं जातं. स्कंद पुराणात एक अशी कथा आहे की महर्षी ऋषीशृंगांचे पुत्र यद ऋषी या गुहेत तप करत असत आणि त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान नरसिंह त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला की ते त्यांच्या 5 रूपात येथे प्रकट होतील. ही रूपे म्हणजेच श्री ज्वाला नरसिंह, श्री योगानंद नरसिंह, श्री उग्र नरसिंह, श्री गंडभेरुंड नरसिंह, श्री लक्ष्मी नरसिंह. त्यामुळेच हे मंदिर पंचनरसिंह क्षेत्र म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच मंदिरातील मुख्य गुहेत नरसिंह भगवानांची मूर्ती 5 रूपांमध्ये कोरली आहे. मंदिराच्या या वरच्या भागावर सोन्याचा मुलावा लावण्यासाठी 125 किलो सोनं लागलं. ते रिझर्व्ह बँकेकडून विकत घेऊन या मंदिरावर बसवण्यात आलं. या प्रशस्त परिसरात नेहमीच अगदी भक्तिपूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओसाठी आणि मंदिरांच्या भेटी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजेच ट्रॅव्हल विथ वरद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.